जनतेनेच मला निवडून दिलेलं आहे. उभं पण त्यांनीच केलं होतं, तुम्ही जसं बोलला तसं, आणि आज त्यांच्या कष्टाला फळ आलेलं आहे. ह्या विजयामध्ये पवार साहेबांचा, विजयदादांचा आणि एकंदरीत पूर्ण तुमच्या गेले 30 वर्षात सोलापूर जिल्ह्यात केलेल्या विकास या विजयामध्ये आदरणीय पवारसाहेब, विजयसिंह मोहिते पाटील साहेब, उद्धव ठाकरे साहेब, राहुल गांधी साहेब यांना मानणारा जो कार्यकर्ता आहे ते सगळे झटले, रात्रंदिवस पळाले. त्यामुळं हा विजय आलेला आहे. मेन म्हणजे मतदारांचा विजय, माझा विजय नाही, हा मतदाराचा विजय आहे. एक असं निवडणुकीच्या दरम्यान एक असं चित्र उभं केलं होतं की एक जबरदस्त आव्हान आहे, असं करू तसं करू, आश्वासनं दिली गेली, ती विकास कामांचा डोल बनवला गेला होता. त्यानंतरही आज आपला विजय चांगल्या मताने पण विजय होता. याबाबत काय सांगा? विकास झाला असता तर लोकांनी निवडून दिलं असतं त्यांना. झालेलंच नाही, झळ पोचलेली आहे, शेतकऱ्यांना त्रास झालेला आहे, सर्वसामान्य माणसाला त्रास झालेला आहे, आणि निष्क्रिय उमेदवार तीच लादली गेली इथं सोलापूरला, माढा लोकसभा मतदारसंघात, महाराष्ट्रात अनेक ठिकाणी. त्यामुळं ते परिणाम भोगता येतात. एक महत्त्वाचा मुद्दा आहे निवडणुकीत गाजला म्हणजे कृष्णा स्थिरीकरण, ज्याची मुहूर्तमेढच आदरणीय विजयदादांनी रचली, तर त्याबाबत आपण काय सांगा? नक्कीच मी पाठपुरावा करणार आहे. माढ्याला 5 वर्ष आहेत, 5 वर्षामध्ये माढा लोकसभा मतदारसंघातील, सोलापूर जिल्ह्यातील जे प्रलंबित पाण्याचे प्रश्न आहेत ते प्रश्न मार्गी लावण्याच्या दृष्टिकोनातून जिथं जिथं जायला लागते तिथं जाऊन पाठपुरावा करणं ही माझी जबाबदारी असणार आहे. शेवटचा प्रश्न होता आता माझा. हा विजय सोलापूर जिल्ह्यातील राजकारणाला एक वेगळी दिशा दिला असं आपल्याला वाटतं? नक्कीच देणार आहे. पवारसाहेब आणि विजयसिंह मोहिते पाटील साहेब आणि सुशीलकुमार शिंदे साहेब एकत्र आलेले आहेत. एक वेगळं चित्र आपल्याला आगामी काळात दिसून येईल. तर बीडचं पार्सल तुम्ही बीडला पाठवू असं तुम्ही सांगितलं होतं, एका रात्रीत आमदार केलं होतं, तर त्यावर काय सांगाल? मी सोलापूरच्या जनतेला विनंती केली होती की आमच्याकडून एक पार्सल तुमच्याकडे आले, त्याच्या मूळ गावी पाठवून द्या, आणि माझ्या अपेक्षेपेक्षा जास्त पार्सल पॅक करून व्यवस्थितरित्या त्या गावाला आपल्या पाठवून दिलेलं आहे. त्याबद्दल मी सोलापूर लोकसभेत मतदारसंघातल्या सर्वच मतदारांचे आभार मानतो. नाही, आगामी विधानसभा निवडणुकीत ते बीडचं पार्सल अजून माळशिरसमध्ये आलं तर काय तुमची काय यंत्रणा असेल? आज मी कसं सांगणार येते का नाही येते, मला माहीत नाही ना. ज्या त्यावेळेस ज्या त्या गोष्टी बघू. दादा, पाऊस पण आलाय, विजय पण झालाय, शेतकऱ्यांसाठी चांगले दिवस सांगताय. पाऊस आलेला आहे. मेन म्हणजे उजनी असेल, नेरा असेल, टेंबू म्हैसाळ असेल, ह्याचं जे काही पाणी आपल्या मतदारसंघात येते, माढा असेल, सोलापूर असेल, ह्याचं योग्य नियोजन झालं पाहिजे. जे काय कायद्याप्रमाणे ठरलेलं ज्या त्या तालुक्याला मिळालं पाहिजे. अपयोग झाला नाही पाहिजे पाण्याला. म्हणजे 60% प्लस असलेलं धरण 60% मायनस होते. म्हणजे 100% 90% धरण जर मायनस होत असेल म्हणजे किती चुकीच्या पद्धतीनं नियोजन केलं गेलं. दुष्काळ होता तर अधिकाऱ्यांची जबाबदारी होती, लोकप्रतिनिधींची जबाबदारी होती की व्यवस्थितपणाने पाणी वाटप झालं पाहिजे, नियोजन झालं पाहिजे. तर त्याच्यावर माझं कटाक्ष राहणार आहे की योग्यच पद्धतीनं सगळ्यांना पाणी मिळालं पाहिजे, अपयोग नाही झाला पाहिजे त्या पाण्याचं. थँक्यू.